बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण बौद्ध समाजाकडे देण्यात यावे। महाबोधी महाविहार कायदा 1949 रद्द करण्यात यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते। त्याचाच एक भाग म्हणून शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले। बौद्ध गया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण बौद्ध समाजाकडे देण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आवाज उठवलाय। बौद्ध धम्माच्या पवित्र जागेवर अद्यापही बौद्ध समाजाचे संपूर्ण नियंत्रण नसणे हा अन्याय आहे। महाबोधी महाविहार कायदा 1949 रद्द करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली। त्यांच्या आदेशाने आज राज्यात राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आलं। बौद्ध धर्म हा भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी महत्त्वाचा आहे। भारताच्या बौद्ध धर्मीय भागीदारीमुळे जपान, मंगोलिया, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, थायलंड, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ आणि कंबोडिया यासारख्या देशांनी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केलेत। मात्र बौद्ध धर्माच्या पवित्र जागेवर अद्यापही बौद्ध समाजाचे संपूर्ण नियंत्रण नसणे हा अन्याय आहे। महाबोधी महाविहार कायदा 1949 रद्द करण्यात यावा या मागणीसाठी भिक्खू संघ आणि बौद्ध अनुयायी उपोषणाला बसलेत। वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर धरणे आंदोलन पुकारण्यात आलं होतं। त्याचाच भाग म्हणून शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि उपासक उपासिकांची उपस्थिती होती।